समाजामधल्या समस्या वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ही परंपरा हिवाळी अधिवेशनातही कायम ठेवली। अधिवेशनात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अनोखं आंदोलन केलं। त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अखिलेश हागे यांनी। आपल्या अनोख्या आंदोलनाकरता अमरावती जिल्ह्यातले अचलपूर जेथे आमदार बच्चू कडू नेहमी प्रसिद्ध आहेत, त्यांनी आज एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलंय। त्यांच्याशी बोलूया। बच्चू कडू, तुम्ही आज परत एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं, काय मागची भूमिका आहे? तर आंदोलन करण्याचा आनंद नाही आहे, पण निश्चितच मुख्यमंत्र्यांनी ज्या भूलथापा मारल्या, ज्यांनी आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही। अपंग बांधवांना अजूनही 600 रुपये महिना भेटतं, तो 1000 रुपये करावा, हे 3 महिन्यात करू असं म्हटलं होतं आणि विनाअट घरकुल देऊ असं पण म्हटलं होतं। त्या दोनही झाल्या नाही। ज्याला 2 हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अशा अपंग बांधवाच्या वेदना अतिशय विचित्र आहे, वाईट आहे आणि त्याच्या ह्या वेदना पुन्हा सरकारपर्यंत नेण्याचा मी याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि मी वाट पाहिल मुख्यमंत्री साहेब किती लवकर मला हात बांधून ठेवतंय, किती वेळ ठेवतंय। पूर्ण अधिवेशन काळ असेल तर करू निश्चित। अधिवेशन पूर्ण आठवडाभर अधिवेशन राहणार की मागणी पूर्ण झाली की लगेच तुम्ही? मागणी पूर्ण जर झाली, त्यांनी दखल घेतली तर मग हा मी काढेल, पण तोपर्यंत राहील। कशा प्रकारचा निषेध व्यक्त करता तुम्ही? हात बांधून ठेवलाय, नेमका काय? खरं तर ज्यांना 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्यांना काय त्रास होतं ते स्वतः अनुभवतोय आहे आणि मग ते या लोकांना दिसत नाही, म्हणून हे दृश्य स्वरूपात मी त्यांना दिसतोय आणि त्यांना अजून तरी भावना त्यांच्या निर्माण होईल का अपंग बांधवाबद्दल, त्याची वाट बघतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील अखिलेश हागे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।